नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच मैत्रिणी ज्या नवीन शिकत आहेत आणि काय प्रॉब्लेम होतो की त्या ब्लाऊज तर छान शिवतात पण फिटिंगच्या वेळेस फिटिंग पण एकंदरीत व्यवस्थित बसतं, पण काय होतं की फिटिंगच्या टिपा ज्या आहेत ना त्या सरळ येत नाहीत। त्यामुळे त्यांना एवढं म्हणजे हे होतं की आपण ब्लाऊज छान शिवतो पण टिपा का सरळ येत नाहीत, हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला असतो। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळणार आहे। तर आपण हा जो कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन फिटिंग कसं करायचं आणि टिपा सरळ येण्यासाठी काय काय करायचं हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर हे बघा, आता मी पहिल्यांदा काय केलेलं आहे, आतून टीप घेऊन कवर शिलाई घेतलेली आहे। कारण काय होतं, व्हिडिओमध्ये सगळं जर दाखवत बसलं तर एखाद्या वेळेस व्हिडिओ लांब होऊ शकतो आणि त्यामुळं मग एखाद्या वेळेस बऱ्याच जणांना असं होतं की फार लांब झाला व्हिडिओ, कंटाळा येऊ शकतो। त्यामुळं काय केलेलं आहे, मी आधी कवर शिलाई घेतलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला आता फिटिंगच्या कसं मार्किंग करून घ्यायचं आणि टिपा मारायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हे बघा, आता आपण अगोदर हे कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण माप घेणार आहोत। तर हे बघा, त्यांचं कमरेचं माप आहे 28 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग 7 इंच आहे। तर हे बघा, इथून असं आपण जी वाढीव पट्टी आहे ती सोडून आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे। वाढीव पट्टी धरायची नाही, जी आपण वाढीव पट्टी घेतलेली असते ती कायम सोडूनच मग मार्किंग करायचं आहे। तर हे बघू शकता, आता आपण चेस्टचं माप घेणार आहोत। तर वाढीव पट्टी सोडून मग आपण चेस्टचं माप घेणार आहोत। तर हे बघा, चेस्टचं माप आलेलं आहे 8 इंच, म्हणजे 32 छातीचा ब्लाऊज आहे हा, म्हणजे त्याचा चौथा भाग 8 इंच येतो। आणि आता आपण स्लीव्ज घेर किती आहे बघूया। तर हे बघा, दंडघेर आलेला आहे 5.5 इंच। तर इथं आपण 5.5 वर मार्किंग करूया। तर आपण फिटिंगला सुरुवात करूयात। इथून असं बघा, असं मार्किंग करून घ्या। सरळ अशी टीप आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। इथून मी छातीचं माप घेतलेलं आहे, इथून मी भाईघेर घेतलेला आहे, इथून मी कमरेचं माप घेतलेलं आहे। आता आपण फिटिंगला सुरुवात करूया। सुरुवातीला थोडं लॉक करून घ्या तुम्ही। इथंही लॉक करून घ्या, म्हणजे टिपा उसवत नाहीत, नाहीतर काय होतं, लॉक नाही झालं तर एखाद्या टिपा उसवू शकतात। आता तिथून साईडून 1.5 इंच अंतर सोडून तुम्ही फिटिंग करून घ्या। हे 1.5 इंचावरती टिपा मारून घ्या। जर एखाद्या वेळेस कस्टमरला नंतर म्हणजे त्यांचं आता सध्याचं माप जरी व्यवस्थित असलं पण कालांतराने एखाद्या वेळेस त्यांची तब्येत वाढली तर त्यांना उसवण्यासाठी 1.5 इंचावरती अंतर ठेवून तुम्ही 3-4 टिपा मारून घ्या। तर हे बघा, कशा सरळ अशा टिपा आलेल्या आहेत, कुठंही वेडं वाकडं आलेलं नाही। इथून अशी स्ट्रेट टीप आलेली आहे, तुम्ही बघू शकता। भाईघेर, छाती आणि कमरेचं सेम असं अंतर आलेलं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही फिटिंगची मापं घेतली आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही टिपा मारल्या तर अगदी तुमचं फिटिंगचं माप आणि तुमच्या टिपा ह्या सरळ येतात। एकदा तुम्ही ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला अशा पद्धतीनं फिटिंग जमेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।